खूप वर्षापासून थायरॉक्झिन, थायरोनाम यांसारख्या गोळ्या घेताय? वजन अचानक वाढतंय, सतत थकवा, केस गळणं, बद्धकोष्ठता, ताणतणाव, हृदयाची धडधड किंवा वजन कमी होणे अशा अनेक समस्या जाणवत आहेत का? आणि या सगळ्यासाठी फक्त थायरॉईडची गोळी घेणं पुरेसं आहे का? आणि आपल्याला थायरॉईड आहे का? अशा विविध प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आयुर्वेदानुसार थायरॉईड हा फक्त एका ग्रंथीचा आजार नसून अग्निमांद्य, दोषदृष्टी, धातूंचं असंतुलन आणि स्रोतसांचा अवरोध याचा परिणाम आहे. आज याबद्दलच जाणून घेणार आहोत. नमस्कार, आरोग्य गाथामध्ये स्वागत आहे. थायरॉईड ही मानेच्या पुढील भागात असलेली एक अंतःस्रावी ग्रंथी आहे. ही T3 आणि T4 म्हणजेच ट्रायआयोडोथायरोनिन आणि थायरॉक्झिन हे हार्मोन्स तयार करते. हे हार्मोन्स शरीराच्या चयापचय, ऊर्जा, हृदयाचं कार्य, पचन, त्वचा, केस, मानसिक कार्य या सर्वांना नियंत्रण करण्याचं काम करतं. आता थायरॉईडचा उल्लेख हा प्राचीन ग्रंथामध्ये वेगवेगळ्या संकल्पनेमधून आलेला आहे, ज्यामध्ये अग्निमांद्य, कफवृद्धी, वातदोष, मेददृष्टी, रसधातुदृष्टी आणि स्रोतसंचा म्हणजे चॅनल ब्लॉकेज या सगळ्यांमध्ये आहे. आचार्य चरक म्हणतात, बहुतांश रोगांचं मूळ कारण असलेला मंद अग्नी म्हणजेच सर्व रोग हा अपि मंदो अग्नी हे पचनशक्तीशी सुद्धा निगडित आहे. समदोषः सम अग्नि समधातुश्च मलक्रिया प्रसन्न आत्मा इंद्रिय मन स्वस्थ इति अभिधीयते. दोष, अग्नी, धातू आणि मल यांचे संतुलन असेल तर मनुष्य निरोगी राहतो. आता या थायरॉईडची कारणं कुठली आहेत? नंबर 1, अग्निमांद्य. पचनशक्ती कमी झाल्यास शरीरात आम तयार होतो. नंबर 2, विरुद्ध आहार, दूध आणि मासे, दही रात्री खाणे, फास्ट फूड, कोल्ड ड्रिंक्स, साखर जास्त, प्रक्रिया केलेले अन्न यांसारख्या आहारांचा जर समावेश जास्त असेल तर त्यामध्ये सुद्धा विरुद्ध अन्न आपल्याला दिसते. नंबर 3, मानसिक ताण, सतत चिंता, भीती, नैराश्य, स्ट्रेस यांसारख्या गोष्टी मानसिक ताणात येतात. नंबर 5, दिवसा झोप, कफ आणि मेद वाढवणारी, व्यायामाचा अभाव चयापचय मंद करतो आणि रात्री जागरण यामुळे हार्मोनल संतुलन बिघडते. अनुवंशिक कारणे, जर कौटुंबिक इतिहास असेल तर याचा धोका वाढतो. यामध्ये लक्षणे कोणती दिसतात तर वजन वाढ, सतत थकवा, झोप येणे, बद्धकोष्ठता, थंडी जास्त वाजणे, केस गळणे, त्वचा कोरडी होणे, चेहरा सुजणे, मासिक पाळी अनियमित होणे, नैराश्य यांसारखी लक्षणे दिसतात. हायपरथायरॉइडिझमची लक्षणे मात्र वजन कमी होणे, भूक वाढणे, हृदयाचे ठोके वाढणे, हात थरथरणे, घाम जास्त येणे, चिडचिड, निद्रानाश आणि डोळे बाहेर आल्यासारखे दिसणे ही हायपरथायरॉइडिझमची लक्षणे आहेत. आता उपचार न घेतल्यास कुठले परिणाम होतात तर हृदयविकार, वंध्यत्व, गर्भधारणेत अडचणी, कोलेस्ट्रॉल वाढणे, मधुमेहाचा धोका, स्मरणशक्ती कमी होणे, नैराश्य आणि गंभीर हायपोथायरॉइडिझम यांसारखी लक्षणे दिसू शकतात. आयुर्वेदानुसार उपचारांचं तत्त्व पाहायला गेलो तर अग्निप्रदीपन करणं, आमाचं पाचन करणं, स्रोतसांचं शोधन करणं, दोष संतुलन करणं, धातूंचं पोषण करणं आणि रसायनचिकित्सा ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. काही औषधे पाहिली तर कांचनार्क गुळ, वरुणादी काढा, त्रिकटू चूर्ण, पुनर्नवादी मंडूर आणि चंद्रप्रभावटी, अश्वगंधा, गुडूची यांसारखी आयुर्वेदिक औषधे उपलब्ध आहेत, परंतु ती तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार आणि प्रत्येकाच्या प्रकृतीनुसार, मात्रेनुसार बदलतात. पंचकर्म उपचार पाहिले तर वमन, काही रुग्णांमध्ये विरेचन, बस्ती, नस्य, उद्वर्तन आणि अभ्यंग हे उपचार खूप चांगले रिझल्ट्स देतात. अभ्यंग आपण घरी सुद्धा करू शकतो. ही उपचार प्रकृती आणि विकारानुसार तज्ज्ञ वैद्यांच्या मार्गदर्शनाखाली घ्यायला हवेत. चला बघूया घरगुती उपाय. नंबर 1, सकाळी कोमट पाण्यामध्ये सुंठ घालून हे पाणी प्यावे. आहारामध्ये मूग, जुना तांदूळ, रक्तशादी तांदूळ मिळाला तर उत्तम. तूप, हळद, जिरं, धण, लसूण, आवळा यांसारख्या घटकांचा समावेश ठेवावा. मैदा, साखर, बेकरी प्रोडक्ट्स, कोल्ड ड्रिंक्स, जंक फूड, जास्त दही, जास्त गोड पदार्थ टाळावेत. योग आणि प्राणायामांचा खूप सुंदर रिझल्ट यामध्ये दिसतो. सर्वांगासन, मत्स्यासन, भुजंगासन, सेतुबंधासन यांसारखी आसने थायरॉईडमध्ये खूप चांगले काम करतात. प्राणायामांमध्ये नाडी शोधन, भ्रामरी, उज्जयी प्राणायाम आणि अनुलोम विलोम 10 ते 15 मिनिटे किंवा 15 ते 20 मिनिटे उत्तम सराव उपयुक्त ठरू शकतो. दिनचर्येमध्ये सूर्योदयापूर्वी उठणे, 30 ते 35 मिनिटे चालणे, वेळेवर जेवण, पुरेशी झोप, ध्यान आणि तणाव कमी करणे या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. थायरॉईडमध्ये ॲलोपॅथीची गोळी मात्र स्वतःहून बंद करू नये. त्यासोबत घेतलेले आयुर्वेदिक उपचार हे तुमच्या रिकव्हरीसाठी खूप मदत करतात. आयुर्वेदानुसार
थायरॉईड ही केवळ ग्रंथीचा विकार नसून शरीरातील अग्नी, दोष, धातू, स्रोतस यांच्या असंतुलनाचे प्रतिबिंब आहे. योग्य आहार, नियमित योगाभ्यास, पंचकर्म आणि प्रकृतीनुसार औषध यांच्या मदतीने थायरॉईड व्यवस्थापन अगदी प्रभावीपणे करता येऊ शकते. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. निरोगी आहार घ्या, आयुर्वेदाशी जोडलेले